त्याचे उपकार कृतज्ञ झालीस? द्रौपदी उठ उठ द्रौपदी उठ चल. द्रौपदी म्हणते येणार नाही. अर्जुनाने सांगावं द्रौपदी प्रभुवरी कारसनी सप्रमदे प्रभुवरी कारसनी सप्रमदे प्रभुवरी कारसनी प्रमदे प्रभुवरी कारसनी. द्रौपदी चाल उठ. द्रौपदी म्हणते येणार नाही. टिपेच्या सुरात अर्जुन द्रौपदीला सांगत होता द्रौपदी अगं विसरलीस भगवंतांनी केलेले उपकार. चाल द्रौपदी. प्रभुवरी कारसनी सप्रमदे प्रभुवरी कारसनी सप्रमदे प्रभुवरी कारसनी. अशी कृतज्ञ झालीस का ग? हा कृतज्ञ शब्द ऐकला मंडळी द्रौपदीने आणि डोळ्यात खळ 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 अश्रुधारा वाहायला लागल्या. हो आहे मी कृतज्ञ म्हणाली. अहो मी राजकन्या आहे. राज उपभोगात लहानाचे मोठी झाले. याज्ञसेनी यज्ञातला जन्म झाला माझा. द्रुपद राजकन्या म्हणून ओळखले गेले. सगळ्या राज उपभोगांचा सुखांचा उपभोग घेतला. लहानाचे मोठी झाले आणि दैव योगाने लग्न झालं. विवाह झाला तुम्हा पांडवांशी आणि वाट्याला आलं ते दुःख. पण त्याही दुःखामध्ये सगळं हसत हसत सहन केलं. अज्ञातवास सगळा वनवास सहन केला. नवे भर सभेत स्त्री म्हणून झालेली विटंबना सुद्धा सहन केली. पुरुषासारखे पुरुष असून तुम्ही काही करू शकला नाही. हे सगळं हसत हसत सहन केलं. पण भाऊ म्हणून माझ्या पाठीशी राहिला माझा परमात्मा गोपाल कृष्ण. मला शब्द दिला होता द्रौपदी थांब, निर्वाणीच्या प्रसंगी मी तुझ्या सोबत असेन, काळजी करू नकोस. पण आजपर्यंत दुःख उपभोगलं, आजपर्यंत दुःख सोसलं. पण आता शेवटचं युद्ध आहे कुरुक्षेत्रावरचं. या युद्धामध्ये तरी तो ससैन्य माझ्या सोबत यावा आणि 4 सुखाचे क्षण अनुभवायला मिळावेत एवढीच अपेक्षा करते. आणि एवढं जर असेल, एवढ्याने मी जर कृतज्ञ ठरत असेल ना तर हो आहे मी कृतज्ञ. जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही. सांगा जाऊन द्या. तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि अर्जुन आल्या पावली निघाला. आता द्रौपदीला कोण आणणार? कोण आणणार? भगवंतांना काळजी वाटू लागली. आणि एवढ्यात आमचे भीम दादा उठले बर का. भीमसेन भगवंतांच्या समोर उभे राहिले. म्हणाले देवा मी